नमस्कार दोस्तानो, आज आलो आहे बघा आपल्या म्हशींकडं. आणि म्हशी तुम्हाला सांगतो निवांत आपल्या चघळायला हिंडती द्या. आणि थोडंफार ऊन पण आहे. ऊन जरी असलं तरी तुम्हाला सांगतो वर चिलारीची सावली आहे. आणि चिलारीची सावली असल्यामुळं बुडात जाऊन गवत खाली दे. आणि त्या पडेल्या बाजूला जर गेलं ना तिकडं उदाट आहे, तिकडं झाडं नाही. ती झाडं नसल्यामुळे मसर तर हिंडतच नाही. ती सारखी तुम्हाला सांगतो पाण्याकडेच पळची. म्हणून आज ह्या भागात आलो बघा. ह्या भागात आलं तर हो कशी चिलाच्या खाली उभा राहिली. खाती ती उभा राहते, ती खाती ती उभा राहते. ती यांना काय कमीच नाही हो. आणि आता इथले खाल्लं पडद्या कोपऱ्यात चालली बघा. म्हणजे जनावरं काय करतील माहिती आहे का, एका जाग्याला उभाच राहत नाही. ती हिकडं व्हायचं तकडं व्हायचं, हिकडं व्हायचं तकडं व्हायचं, कुठं काय खाईना ती. पण आपल्या रानातनं बाहेर निघत नाही. त्यांना माहीत आहे आपल्याच रानात हिंडायला जास्त आहे. बाहेर गेलं तर म्हणजे कसं आहे माहीत आहे का, आसूद रानं असेल तरच आमची मसर हिंडते. आणि दुसरं कशानं जर मेंढरं हिंडली म्हणा, दुसऱ्याची जर्शा हिंडली, गुरं हिंडली तर आमची मसरं हिंडत नाही. असं गणित आहे. पण तुम्हाला सांगतो चगाळ खायला एक नंबर आहे. आता चिलारीत ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून चांगली हिंडते. आपण नुसतं त्या त्यांच्या कडनी फिरायचं. ती तिकडं जातील तकडं जायचं. पण त्यांचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, कडधान पाहिजे खायला. आता तुम्हाला सांगतो 4 वाजल्या की मी कडधान आले हात हो हो खा घे. 4 वाजल्या की मी कडधान निघतो. त्यांना माहीतच आहे की कडधान आहे तर खाल्लं का घस फुगते. पण ही गावात कोणी खायचं. आता कमी जास्तीला पाणी पाजलं तुम्हाला एक खडावा देतोयच की. पण तुम्हाला सांगतो ही मसरं सारखी कडधान पाहिजे. मग पहिल्या दिवशी कडधानात नेलं तर कडधान खाल्लं नव्हतं. पण आता टायमिंग झालं की म्हशी लगेच बाहेर हलते. या असं आहे गणी दोस्तानो, सोपं काम नाही. काल पूजा आली ती बघा. दुपारच्या पुढं मी तळ्यापाशी कडे हिंडवली आणि पुन्हा पूजानं आणली होती. मला जरा घरी काम होतं. आज मी आलो आहे, आज तिला काम आहे घरी. मग म्हणलं आपणच जाऊया. ह्या बाजून तुम्हाला तो सावलीला कसं खुराड केले बघा हो. कारण का म्हशी काय करते त्या जिथं सावली, ज्या ठिकाणी सावली त्या ठिकाणीच खाते द्या. का असं आता मधल्या रानात मुलकाच आहे पण तिथं ऊन लागते हो. म्हणून तुम्हाला सांगतो ती म्हशी आपल्या हिंडत नाहीत. पण असू दे, कशी तर तुम्हाला सांगतो सवय लागली पाहिजे, हिंडले पाहिजे. ती जनावरांचं भागलं पाहिजे. आले गे खा वाटतं ना का, पाणी पिऊन आता तळ्यातनं जायले की. तळ्या काटाला हिंडली तुम्हाला सांगतो, पाणी पिली आणि आता तुम्हाला सांगतो लगेच बाहेर निघाय बघती. पोट भरून खातच नाही ती. त्यांना फक्त रानात हिंडाय पाहिजे, ती पण कडधान. आणि आता तुम्हाला तो कडधानाला शेंगा बी लागली द्या. काय हिरव्या शेंगा द्या, काय थोड्याफार वाळे द्या. पण ती वाळलेल्या शेंगा त्या म्हशीनं पाय दिला की चुरा होते. म्हणून पूर्ण वाळून जायच्या अगोदर आपण तुम्हाला सांगतो चारायला चालू केलं म्हणून फायदा झाला. मला अनेक लोक माहिती यार लगेच कसं काय चालू केलं चारायला. हा म्हणलं आता चालू केलं तरच आहे, नाहीतर पुन्हा काय सगळं पानगळ झाली म्हणजे पुन्हा काय. आणि तुम्हाला सांगतो कडधानाची पानगळ होतीच. अहो 1 महिना खाल्ला तरी लाखात झालं. पुन्हा इथे मका घालायला, मका घालायचं कच खडण त्याला काय तर कटर आहे. तुम्हाला सांगतो कुट्टी करायची, बका 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 घालायची, त्याला काय ढिलं पडायचं आहे. आज तुम्हाला सांगतो आभाळ कमी झाले. मला वाटतं आता थंडी सुटणार. कारण का आभाळ असलं तरच ऊन म्हणजे गदमद आहे. आणि आभाळ संपलं म्हणलं की थंडी पडते. बघू आता किती दिवस थंडी आहे का पुन्हा थंडी पडून अजून पाऊस येतोय ही कोणाला माहीत आहे. कारण का निसर्गाचं कुठलं सांगू शकत नाही. आणि निसर्गाचं आपण जर सांगितलं असतं
तर एवढं अतिवृष्टी झाली नसती, पूर आलं नसतं. ए थांब रे पावसा थांब, आता येऊ नको रे लगा, माझं निम पेरलं लगा, निम राहिलं या पाण्यात चालले, जरा उघड बाबा. असं म्हटलं तरी पाऊस ऐकतो का नाही. मानव जितका हुशारपणा करेल, माणूस जितका पुढं जाईल आणि जेवढी या पृथ्वीवरची झाडं तोडल, जितकं विकास करल आणि विकासाच्या नावावरती जर जंगलतोड होत असेल, तर ही पाऊस या पृथ्वीवरती भविष्यात एकही माणूस ठेवणार नाही. कारण का ही जमिनीमध्ये इतकी धग वाढायला चालली, उष्णता, या उष्णतेनं घरं खचणार, ज्वालामुखीचा उद्रेक होणार, अनेक जमिनीत घरं गाडली जाणार, मनुष्यहानी होणार, एकंदरीत अतिशय नुकसान होणार आणि त्याचा पश्चाताप या संपूर्ण मानव जातीवर होणार. आणि पुन्हा म्हणणार झाडं लावली असती तर बरं झालं असतं राव. पण वेळ निघून गेल्यानंतर बोलण्यात चव नाही रे दोस्तानो. म्हणून झाडं लावा, नुसतं झाडं लावा, एक झाड लावा पण ते झाड मोठं करा. बघा अनेक जण वृक्षारोपणाच्या नावावरती झाडं लावतायत, म्हणजे सरकारसुद्धा झाडं लावण्यास मदत करतंय, पण ती जगवण्याची जबाबदारी घेत नाही. अनेक तुम्ही फॉरेस्ट बघताय, त्या फॉरेस्टामध्ये झाडं बारकी आहे, पण त्याला पाणी टँकरनं पुरवठा करत नाही. पावसात काय पाऊस पडेल ते पडेल, पण उन्हाळ्यात त्या झाडाला टँकरनं जर पाणी पुरवठा केला 1-2-3 वर्ष, तर त्या फॉरेस्टातली सुद्धा झाडं अतिशय चांगली येतील. पण तुम्हाला सांगतोय कोट्यावधी रुपयाचा हा भ्रष्टाचार होतोय आणि त्यामुळं एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा पाणी येत आहेत. खरं आहे का नाही दोस्तानो? तुम्ही बघा आज झाडाच्या नावाखाली किती हौदोस आहे. म्हणून म्हणतो तुम्ही झाडं लावा आणि झाडं 2च लावा, पण ते जगवून दाखवा. मगच तुम्हाला सांगतो पुरेसा ऑक्सिजन मिळेल, सगळं आपल्या पृथ्वीवरचं सगळं जीवन तुम्हाला सांगतो सुखकर होईल. पण कधी आपण लक्ष दिलं तर. नुसतं बोलून फायदा नाही राव, प्रत्यक्षात कृती साक्षात झाली पाहिजे राव. ह्याच्यासाठी म्हणतो तुम्ही झाडं लावा. झाडं लावल्याशिवाय काहीही नाही. म्हणून म्हणतो झाडं लावा. बघतोय जनावरं कुणाची ती काय 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 करते ती, मी इकडं हिंडवतोय तर माझ्या रानात दुसरीजण सोडून देते ती. म्हणून तुम्हाला सांगतो ध्यान ठेवावं लागतं. कोणाची जनावरं आली ती का आहे ती का, ध्यान ठेवावं लागते. नाहीतर तुम्हाला सांगतो ही माणसं काय करते ती हळू सोडते. मग आता जनावरं जर माझ्या रानात सोडल्यावर माझे जनावरं कुठं जायचं सांगा बरं दोस्ता. प्रत्येक जणांना तसं केल्यावर मी कुठं हिंडवायचं. पण असं ध्यान ठेवावं लागतंय. गवत भरपूर आले मसराना, गवत खाऊन पण कडदान. आता कडदान चालू केल्यापासून जनावर हिंडती ती, पण त्यांचं ध्यान कडदानाकडेच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो ध्यान ठेवून उभा राहावं लागतं. मी नाही ध्यान देणार, डायरेक्ट कडदानात पळती, पुन्हा थांबत नाही ती. आल्या घे. ही आमची एक म्हैस पहिली घरची आहे, ती सारखी पुढं पुढं पुढंच पळते.